शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच पुन्हा एकदा आपल्या भाजपमध्ये प्रवेश करणार, घरवापसी होते त्यांची। एकनाथ खडसे यांचा लवकरच भाजप प्रवेशाचा हा सोहळा पार पडणार आहे। राज्यातल्या काही नेत्यांच्या विरोधानंतरही केंद्रीय नेतृत्व खडसेंना पक्षात घेण्यासाठी कसं राजी झालंय, बघूया एक रिपोर्ट। राष्ट्रवादीला राम राम, खडसे पुन्हा भाजपत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपवासी होणार आहेत। काहीच दिवसात भाजप अध्यक्ष JP नड्डांच्या उपस्थितीत खडसेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारा एक नेता आणि महाराष्ट्रातून दिल्लीत जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या एका नेत्यानं खडसेंचा भाजप प्रवेश सुकर केल्याची माहिती आहे। पण खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे राज्यातील भाजपचे काही नेते नाराज होण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यातही एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं वेळ्या भोपळ्याचं नातं आहे। त्यामुळे खडसेंचा भाजप प्रवेश महाजनांना किती रुचतो हे पाहावं लागेल। ऑक्टोबर 2020 मध्ये खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर राष्ट्रवादीनं खडसेंना विधान परिषदेची आमदारकीही दिली। पण ज्या दिवशी खडसे आमदार झाले त्या दिवशीच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं। खडसेंना मंत्रिपदाची आशा होती, पण महाविकास आघाडी सरकारच कोसळलं। आता खडसेंनी पुन्हा स्वगृही जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे लोकसभा निवडणुकापूर्वी एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार की नंतर येणार याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही। या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं एकनाथ खडसे यांच्या मागे सातत्यानं केंद्रीय यंत्रणाचं सुरू असलेलं शुक्लकाष्ट आता बंद होईल आणि मुलगी रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे यांच्या भविष्याचा मार्ग खडतर न राहता आता सोपा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। सध्या एकनाथ खडसे जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांच्याच माध्यमातून रक्षा खडसे यांची रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित झाली असल्याची चर्चा आहे। रावेरमधून गिरीश महाजन यांना हरिभाऊ जावळे यांच्या चिरंजीवाला उमेदवारी द्यायची होती, मात्र दिल्लीतील आपल्या जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळवत एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभेची जागा स्वतःच्या सुनेकडे ठेवली। खडसे साहेबांनी खूप आग्रह धरला की नाही माझ्या घराचं तिकीट पाहिजे, माझ्या घरात तिकीट पाहिजे। खूप वाद झाले। शेवटी मला मुंडे साहेब वगैरे खूप यांनी मला आग्रह केला की नको असं नको करू, जाऊ दे हरिभाऊंना पण आमदार करू। आणि त्यानंतर ते तिकीट आम्ही भरलं होतं। शेवटच्या दिवशी भरलं हरिभाऊचं तिकीट पहिल्या यादी झालेलं होतं ना, प्रचाराची सुरुवात होती, मेळावे झाले होते, तिकीट भरलं होतं। हरिभाऊंनी पक्ष नाही बनवला, आपल्या निष्ठा नाही बनवल्या। त्यामुळे राज्यातल्या खडसे विरोधकांच्या विरोधात केंद्रात दुसरी एक फळी कार्यरत असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे। निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।